पुणे बेंगलुरू महामार्गावरील साताऱ्याच्या जवळ कराडजवळ वाठार गावाच्या हद्दीमध्ये आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंतचे लेट BP ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या सहलीची बस तब्बल 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली। बसमध्ये 45 ते 50 विद्यार्थी आणि शिक्षक होते। सोमवारी 2 डिसेंबरला सकाळी 6:45च्या दरम्यान कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये हा अपघात घडला। कराड ब्रिज परिसरामध्ये पुलाचं काम सुरू असल्यानं रस्त्यालगतच मोठा खड्डा पडला होता। नियंत्रण सुटल्यानं बस थेट खाली कोसळली। परिसरातील नागरिकांनी तात्काळ बचाव कार्य सुरू करत जखमींना बाहेर काढून कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। तहसीलदार कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषिकेश पाचोरकर, प्रज्वल माहेर, सार्थक चव्हाण, पियुष काळे यांच्यासह काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत। घटनेनंतर विद्यार्थ्यांचे पालक आणि कॉलेज प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।